पाटलांचं काही भाषण झालं, भाषणामधून त्यांनी पवारांनी संधी जी दिली त्याबद्दल आभार मानले, परंतु आता वेगळ्या चेहऱ्याचा विचार करायला संधी भेटणार आहे का? जयंतरावांचं भाषण आहे ना तुमच्या आता आज झालं, त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत का बघूया. आदरणीय पवार साहेबांची मी चर्चा करीन दिल्लीवरनं परत आले. म्हणाले की 9 वर्ष मला साहेबांनी 7 वर्ष साहेबांनी संधी दिली, नवीन चेहऱ्यांना संधी, इशारा होता सुरुवात छोटो राजीनाम्यात असं वाटतं नाही. एक तर जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत. 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे का? कारण माहिती नाही, आता तुम्ही तुमच्या समोरच व्यासपीठावरनं बाहेर आले ना. मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा यांनी दिल्लीला चालली. एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलीही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही. माझ्या मनाचा हे बघा, माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढे आहेच, याच्यात काही वादच नाहीये. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही. आणि राजकीय लाईन ही काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे. तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझ्या आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे. तुम्ही सकारात्मक भारतीय जनता पक्षासोबत येणं गरजेचं असेल, जर आमच्या सोबत यायचं असेल. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती नाही. मुखपत्र आहे राष्ट्रवादी, त्यानंतर आपलं पण विमान पडलेलं आहे आणि असत्य केंद्र राफेल पण पडलेलं नाही नाही, हे बघा, ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत, पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस्तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही. कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही. त्याचं कारण असं नॅशनल